गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पांचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। भारतात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। यंदा 27 ऑगस्टला गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात ही झालेली आहे। ती 6 सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश उत्सवाची सांगता ही होणार आहे। पौराणिक कथेनुसार भगवान गणेशाचा जन्म माता पार्वतीच्या शरीराच्या मातीपासून झाला होता। जेव्हा माता पार्वती स्नान करायला जात होती तेव्हा तिने तिच्या शरीराच्या मातीपासून एक पुतळा बनवला आणि त्यात प्राण घातला आणि त्याला तिच्या द्वाराचे रक्षण करण्यास सांगितले। त्या पुतळ्याचे नाव गणेश होते। जेव्हा भगवान शिव तिथे आले तेव्हा गणेशाने त्यांना आत जाण्यापासून रोखले, ज्यामुळे देवांचे देव महादेव क्रोधित झाले आणि त्यांनी गणेशाचे डोके कापले। नंतर जेव्हा पार्वतीजींना दुःख झाले तेव्हा शिवजींनी हत्तीच्या बाळाचे डोके गणेशाच्या धडाशी जोडून त्याला पुनर्जीवित केले। माता पार्वतीने हत्तीमुख असलेल्या मुलाला आपल्या हृदयाशी आलिंगन दिले। ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांनी या मुलाला सर्वांचे प्रमुख घोषित केले आणि त्याला अग्रगण्य उपासक होण्याचा आशीर्वाद दिला। या काळात गणेशाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते। गणरायाची मूर्ती देखील मातीपासून बनवली जाते। त्याचमुळे गणेशाची मूर्ती नदी, तलावात किंवा पाण्यात विसर्जन केली जाते, जेणेकरून त्यांचे जन्मचक्र दर्शविले जाईल। धार्मिक दृष्ट्या हा जो गणेश उत्सवाचा काळ हा अतिशय पवित्र मानला जातो। या काळामध्ये नेहमीच्या तुलनेत गणेश तत्व 1 सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि म्हणून या काळामध्ये जर आपण काही प्रभावी सेवा किंवा काही प्रभावी उपाय केले तर त्याचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं। आणि म्हणूनच अनंत चतुर्दशीपर्यंत कधी आपल्याला गायला ही एक वस्तू खायला द्यायची। ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार। तर ती कोणती वस्तू खायला द्यायची, कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका। हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता। त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता, म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं। गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो। गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे। आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतातच होतात, पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते। आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला आवर्जून आपल्याला ही गोसेवा जी आहे ती करायची आहे। आता ही गोसेवा जी आहे तुम्ही आजपासून अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करू शकतात किंवा अगदी तुम्ही दररोज केली तरीही चालणार आहे। याकरता आपल्याला काय करायचं, घरामध्ये जी सगळ्यात पहिली चपाती आहे जी ती आपल्याला गायीकरता तयार करायची। कणिक मळायचे, मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची। हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतं आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते, पण आपल्याला कधीही कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही। आता आपल्याला एक छानशी चपाती तयार करून घ्यायची। त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं। तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते। तसेच आपल्याला 21 दुर्वांची जुडी सुद्धा त्या चपातीवर ठेवायचे। दुर्वा म्हणजे गवत आणि गाईला जर आपण गवत खायला दिलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान होतं आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते। बुध ग्रह हा आपल्या व्यवसायाशी, करिअरशी संबंधित असतो आणि जर आपण गाईला हिरवा चारा खायला दिला तर आपल्याला करिअर आणि व्यवसायामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं। तसेच त्या चपातीवर आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा आहे। गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तताही मिळत असते। राहू, केतू, शनी, मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। ज्या मुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी आवर्जून अनंत चतुर्दशीपर्यंत गाईला
ही अशी गोड चपाती खायला द्यायची आहे। आपल्याला एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये चपाती ठेवायची, चपातीवर आपल्याला गुळाचा खडा आणि 21 दुर्वांची जुडी ही ठेवायची। काही वेळाकरता ही प्लेट जी आहे, आता तुमच्याकडे गणपती बाप्पांचं आगमन झालं असेल तर त्यांच्या समोर ठेवा, की अगदी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये असणारे गणपती बाप्पांसमोर ठेवली तरीही चालणार आहे। काही वेळाकरता ही प्लेट आपल्याला तिकडेच ठेवायची आणि त्यानंतर ती प्लेट आपल्याला तिकडनं उचलायचं आणि घेऊन जायचं आहे गायीजवळ। आता गाय जर तुमच्या घरी असेल तर तुम्ही घरच्या घरी ही गोसेवा करू शकतात, किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात, किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे। गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं, तिची आरती करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या हातातनं गायीला ही चपाती खायला द्यायची आहे। आता तुम्हाला चपाती देणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी हिरवा चारा सुद्धा गायीला खायला देऊ शकतात। असं म्हटलं जातं, जेव्हा आपण आपल्या हातातनं गायीला चपाती खायला देतो आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहे, दारिद्र्य, ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते। त्यानंतर आवर्जून आपल्याला गायीला पाणी सुद्धा प्यायला द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा मारायचे। प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नमः किंवा ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे। 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीच्या पायाखालची थोडी माती उचलायची आहे आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे। कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असते। आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवर हात फिरवायचा आहे। तसेच तुम्हाला जर वेळ असेल तर आवर्जून तुम्हाला गायीच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाहायचं आहे, कारण गायीच्या एका डोळ्यामध्ये चंद्र आणि एका डोळ्यामध्ये सूर्य असतो आणि जर आपण काही वेळाकरता गायीच्या डोळ्यामध्ये पाहिलं तर त्यामुळे आपल्याला ग्रह दोषांपासून म्हणजे आपल्या कुंडलीमध्ये चंद्र आणि सूर्य जो आहे तो बलवान होण्यामध्ये मदत ही मिळत असते। आता जर गायीच्या पाठीवर तुम्ही हात फिरवत असतील तर आवर्जून तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा ही बोलायची। अतिशय प्रभावीशी ही सेवा आहे। ही गोसेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर दूर होतेच होते, पण गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाकडनं ही गोसेवा झाली पाहिजे, हीच मनामध्ये इच्छा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।